असं आहे की आपण याआधी पाहिलं असेल की महापौराची आरक्षणाची सोडत ही मतदानाच्या आधी निघते. परंतु मतदान झाल्यानंतर ही सोडत निघाल्यामुळे राज्याच्या जनतेशी आणि विरोधी पक्षात एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे की काय तुम्ही उमेदवार ठरवून तर सोडत काढली नाही काय? असं प्रश्न पूर्ण राज्यभरात निर्माण झाला आहे आणि 2 दिवस त्याच्यावरच चर्चा होत आहे. मला वाटतं हे जर तुम्ही निवडणुकीच्या मतदानाच्या आधी केलं असतं तर हे प्रश्नचिन्ह निर्माण झाले नसते आणि याचं समाधानकारक उत्तर सत्ताधाऱ्यांकडनं तरी येत नाही आहे आता. कारण की शेवटी आरक्षण निघालं आहे, तो महापौर होणार आहे. परंतु या चर्चेला पेव फुटलेला आहे, याचं उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यायला पाहिजे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत 34 तुमचे नगरसेवक निवडून आले. तर गटस्थापना कधी होईल? विरोधी पक्षनेता कोण राहील? कधीपर्यंत नागपूर मनपाचा निर्णय येईल? आमची गटस्थापना आम्ही 27 तारखेला रजिस्ट्रेशन करणार आहोत. परंतु 2 दिवसाआधी आमचे नागपूर जिल्ह्याचे निरीक्षक आहे जे प्रदेशनी नियुक्त केलेले माजी मंत्री रणजितबाबू कांबळे आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी जे इथले इन्चार्ज आहेत त्यांनी सर्व नगरसेवकांची मतं जाणून घेतले आहे आणि ते आपला प्रस्ताव प्रदेश अध्यक्षाकडे पाठवतील. प्रदेश अध्यक्ष जे नाव डिक्लेअर करतील त्याला आम्ही गटनेता करणार आहोत. विरोधी पक्षनेते म्हणून कोण राहील? कारण यावेळेस तरुण चेहऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश झालेला आहे. तरुण राहील की एक्सपिरियन्स राहील जुना? नाही, आता अनेक तरुण आंदोलनकारी चेहरेसुद्धा निवडून आलेले आहेत आणि अनुभवी लोकंसुद्धा आहे. तर आता पक्ष पातळीवर प्रदेश अध्यक्ष काय निर्णय घेतात की आपण एक्सपिरियन्सवाल्याला द्यायचं की तरुणाला द्यायचं, हा निर्णय त्यांचा आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाची वाट पाहतो आहे. 27 तारखेला त्यांचा निर्णय होईल तेव्हा आम्ही आमचं रजिस्ट्रेशन करू आणि आमचा गटनेता जाहीर करू. संजय महाडकर यांचे नाव चर्चेत आहे की 2017 त्यांच्या गळ्यात माळ पडणार होती विरोधी पक्षनेत्याची. यंदा पडू शकते का? झाले होते ना ते, परंतु यंदा आता आमची मिटिंग झाली आणि त्यामध्ये नगरसेवकांचे मत, शेवटी हा अधिकार नगरसेवकांचा आहे की किती लोक कोणाचं नाव घेतात, कोणाला कोणाची पसंती राहते. आणि म्हणून मला वाटते की हे काम आमचे निरीक्षक रणजितबाबू कांबळे आणि कुणाल चौधरी यांनी करून गेले आहे. त्यांनी तसा प्रस्तावसुद्धा माझ्या माहितीप्रमाणे प्रदेशला पाठवला आहे की त्यांच्या निरीक्षणामध्ये त्यांना कोणाचं नाव योग्य वाटलं, नगरसेवकांची बाजू कोणाच्या मतानं होती, तो प्रस्ताव त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला आहे आणि 27 तारखेपर्यंत तिथं नाव येण्याची शक्यता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.